सिनेमा प्रक्रिया आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, खूप अवघड प्रक्रिया असते. माझा अनुभव तर 20-25 वर्षाचा आहेच. आधीचे चित्रपट जे केले ते दिग्दर्शक म्हणून केले आणि हा प्रोजेक्ट एक आपलं स्वप्न असतं. त्या स्वप्नापैकी एक प्रोजेक्ट म्हणजे हा भिडेवाडा. 1848 साली 1 जानेवारी रोजी ज्या तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात महिलांची किंवा मुलींची जी पहिली शाळा सुरू झाली ते शीर्षक म्हणजे भिडेवाडा. हा फक्त भिडेवाडा म्हणजे वास्तू नाही, तर एक विचार आहे जो त्या काळी गरजेचा होता आणि त्याची फळं आता आपण भोगतोय. सगळ्या महिला असतील, मुली असतील किंवा मुलंही असतील. शिक्षण हे जे बंदिस्त होतं एका मुठीत, ते पूर्णपणे सर्व समाजासाठी, महिलांसाठी जिथून सुरू झालं तो हा भिडेवाडा. तो आजच्या काळात आपण मांडलाय आणि ते मांडत असताना अनेक अडचणी आल्या. त्या अडचणींवर मात करत माझ्याबरोबर सर्व माझे कलावंत, तंत्रज्ञ टीम यांनी मला ती साथ दिली. स्क्वॉड बॉय असेल तर आमचा हा नायक ऋतुराज असेल, नेहा असेल, ते सगळेच आमचे छोटे छोटे आर्टिस्ट पासून सगळ्यांनीच मला साथ दिली. म्हणून हे प्रोजेक्ट पुढे गेलं, इथपर्यंत आलं. आता जबाबदारी राहिली ती पुढच्या गोष्टींची. गणेश गारगोटेंसारखा एक चांगला मित्र माझ्या बरोबर आहे, त्यामुळे हे प्रोजेक्ट आता पुढे राहायला लागलं. कारण ते अवघड होतं थोडं, पण गणेश गारगोटे आणि त्याची जी टीम आहे सगळी मीडियावाल्यांची, या लोकांनी खरंच साथ दिली. त्याच्या पाठीमागे एवढी कामं आहेत, मोठी मोठी बॅनरची, पण मी अडचणीत असताना हा माणूस माझ्या पाठीमागे उभा राहिला हे सांगणं गरजेचं आहे. कारण तो माणूस कधीच पुढे येत नाही. बाकीच्यांना सगळ्यांना प्रिंट मीडिया किंवा इतर मीडियात पुढे आणतो, परंतु हा सगळ्यांच्याच अनेकांना तो साथ देतो. तशी मला साथ दिलेली आहे, कारण आमची मैत्री जी आहे ती 25-30 वर्षाची. या कार्यक्रमासाठी आता चित्रपटाबद्दल मी जास्त बोलण्यापेक्षा चित्रपट बघितलेला बरा. तुम्ही सगळ्यांनी त्याला प्रमोट करा, लोकांना येऊ दे. कारण हा विचार आहे, आम्हाला व्यवसाय हा आमच्या डोक्यात नाही आहे. सिनेमातून हा विचार लोकांपर्यंत जावा, याची आज गरज आहे. कारण आत्ताची वेळ तशीच आहे. आम्ही काय खूप मोठं सामाजिक काम करतोय वगैरे असा आमचा अजिबात दावा नाही, परंतु सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले, तात्यासाहेब भिडे यांनी जे काम केलं ते लोकांपर्यंत पोहोचावं आणि आजच्या तरुण पिढीला या सगळ्या गोष्टींची जाणीव होऊन आज चांगल्या लोकांची गरज आहे समाजाला. या प्रोजेक्टसाठी पुन्हा मी आता जो आपण ट्रेलर लॉन्च करणार आहोत त्यासाठी ज्या साहेबांना बोलवले, आमचे राजेंद्र पवार साहेब, हे असाच खडतर प्रवास करून आज एका मोठ्या पोस्टवर आहे, स्वकर्तृत्वावर. त्यांनाही समाजाची खूप मोठी जाण आहे. अतिशय शून्यातून, खेड्यातून, म्हणजे जिथं गाडी नव्हती, लाईट नव्हती, अशा ठिकाणी राहणारा आज माणूस महाराष्ट्र राज्याच्या खूप मोठ्या पदावर, म्हणजे महावितरणच्या खूप मोठ्या पदावर आहे. परंतु त्याची कुठलीही नाही. काल फक्त फोन केला की सर असं असं करतो. कारण 2 वर्ष झाले की सरांना मी म्हणतो, सर आपल्याला या सिनेमाचं एक चांगलं काम करायचं आहे, त्याला तुम्ही मला पाहिजे. सरांनी ती मला लगेच होकार देऊन त्यांच्या खूप व्यस्त कामातून इथं आलेले मी त्यांना पहिल्यांदा धन्यवाद देतो. आता सिनेमा हा तुम्ही बघा, मी असं का म्हणतो की आम्ही प्रयत्न केलेला आहे. तो आमचा प्रयत्न तुमच्यामुळे लोकांपर्यंत पोहोचावा. माझ्या बरोबरची ही सगळी टीम आहेच. मी त्या टीमला असं सांगितलं त्यांनी व्यक्त व्हावं, कारण मी काम करायचं काम केलेलं आहे ते प्रोजेक्ट पूर्ण करण्याचं. कारण दिग्दर्शक हा खूप कायम पाठीमागा असतो, त्याचा विचार तंत्रज्ञ आणि कलावंतांच्या मार्फत तो त्या स्क्रीनवर मांडण्याचा प्रयत्न करतो. ते काम मी केलेलं आहे. आता पुढील सूत्र पुन्हा मी तिच्या स्वाधीन करतो. पुढची तुम्ही सूत्र हातात घेऊन पुढच्या लोकांना सांगा. नमस्कार. खरं तर खूप लोकांचं स्वप्न असतं की सरांसोबत काम करायचं आणि ते आम्हाला ती संधी मिळाली आणि सर तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला, त्यासाठी मी मनापासून धन्यवाद मानते. आणि जेव्हा हा प्रोजेक्ट आला तर असा विचार येतो की ज्या साऊ ज्योतिबांमुळे आज आम्ही महिला इथपर्यंत पोहोचलोय, त्यांचे विचार घेऊन किंवा त्यांचे जे संकल्पना होते, म्हणजे अन्यायाविरुद्ध कसं लढायचं हे त्यांच्याकडनं आपण शिकलोय.
सो मला खूप मजा आली सर काम करताना आणि मी खूप एक्सायटेड पण होते आणि सगळेच एक्सायटेड आहेत ट्रेलर बघण्यासाठी. सो मी ऋतुराजला थोडं बोलायला सांगते. नमस्कार. धन्यवाद सर, मला या विचाराचा भाग केला तुम्ही. माझी आणि सरांची ओळख तसं पाहिलं तर माझ्या पहिल्या कामानेच आहे. सर आपण स्टेट अवॉर्डमध्ये ज्युरी होता आणि यांनी मला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड दिला होता. सो दॅट वॉज माय फर्स्ट फिल्म. त्यानंतर मग काय होतं की कधीतरी तो विचार, ज्या विचारावर माझं पहिलं काम होतं त्याच विचारावर सरांनी जेव्हा स्क्रिप्ट लिहिली तेव्हा आम्ही दोघे एका, आणि ती संधी मला पुन्हा मिळाली तो विचार पुढे मांडण्याचा. आणि आज मला तरी वाटतं की सावित्रीबाईंनी जे केलं, ज्योतिबा फुलेंनी जे केलं, आज मी महिला दिग्दर्शकांमध्ये काम करतोय, इथे महिला पत्रकार आहेत. सो या गोष्टीला अप्रिशिएट करणं आजच्या युगात खूप जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर करमणूक ही प्रबोधनात्मक असायला पाहिजे, पण प्रबोधनात्मक असताना एंटरटेनिंग फॅक्टर जो सरांनी जोपासला तो खूप चांगला आहे. कारण हे व्याख्यान नाहीये, ही फिल्म आहे, चित्रपट आहे, आणि ते सरांनी खूप छान त्याची सांगड घातलेली आहे. एक एंटरटेनिंग वे मध्ये हे प्रबोधन हा विचार लोकांपर्यंत पोहोचवला सरांनी. त्यासाठी आम्हाला तर म्हणजे या विचाराची भाग होणं हेच खूप मोठी गोष्ट होती आणि ते झालं होती है ना. अजून सांगायचं म्हणजे फक्त एकच जे मी वारंवार म्हणत राहतो की सध्या कोणाला म्हणण्यापेक्षा समाज म्हणजे आपणच आहोत आणि समाज तोडण्याचे खूप प्रयत्न होत आहेत. सरांनी या फिल्मद्वारे समाज जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो त्यामुळे मला याचा भाग होता आलं आणि त्यासाठी धन्यवाद सर. थँक्यू.